नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. एका राजाचा एक मंत्री भलताच पाताळ यंत्री आणि दुष्ट होता. त्याच्याकडे कुठल्याही खात्याचा कारभार दिला तरी तो भ्रष्टाचार करायचाच. राजाला हे कळलं तेव्हा त्यानं अनेक उपाय करून पाहिले, पण फरक काही पडेना. मग कायमचाच एक तोडगा काढायचं त्याने ठरवलं. राजाने त्याची नेमणूक समुद्रकिनारी केली आणि त्याच्याकडे लाटा मोजायचं काम दिलं. पण या भ्रष्ट मंत्र्याच्या अचाट बुद्धी सामर्थ्याची त्या राजाला तरी काय कल्पना. या मंत्री महोदयांनी समुद्रावर येणाऱ्या जाणाऱ्या होड्या व नावा, जहाजं आणि पोहणाऱ्या माणसाकडून पैसे उकळायला सुरुवात केली. कारण ते लोक मंत्री महोदयांच्या लाटा मोजण्याच्या कार्यालयीन कामात अडथळा आणत होते. कायदे कितीही वाईट असले तरी आपलं नैतिक अधिष्ठान कधीही न सोडणारी माणसं समाजात अगदीच कमी आहेत. त्याचप्रमाणे कायदे कितीही चांगले असले तरी आपल्या लांडीलाबाडीनं वर्तणूक करणारे, जराही बदल न करणारी अत्यल्पच माणसं आहेत. बहुसंख्य जनता ही आपल्या वर्तनासाठी व्यवस्थेवर अवलंबून असते आणि व्यवस्थेकडूनच त्यांना नीट मार्गदर्शन नाही मिळालं. चांगल्या व्यवस्थेचं वाईट लोकांना तर वाईट व्यवस्थेचं चांगल्या लोकांना अवघड परिस्थितीशी सामना करावाच लागतो. भ्रष्टाचार अगदीच समूळ नष्ट करता येत नसला तरी त्याचं प्रमाण मात्र निश्चितच कमी करू शकतो. यातून आपण काय शिकलो तर भ्रष्टाचार करणारी व्यक्ती भले मग ती कुठेही असो, व्यवस्था गढूळ करण्यासाठी काही ना काही पाताळयंत्री मार्ग शोधून काढतच असते, राजाच्या मंत्र्यासारखी. म्हणूनच नीतिमत्ता नसणाऱ्या लोकांच्या हातात अधिकार आले की समाज व्यवस्थाच धोक्यात येते आणि भ्रष्टाचाराचे तण माजायला सुरुवात होते. म्हणजेच भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे आणि ती आपण पूर्ण नाही घालवू शकलो तरी थोडी का होईना कमी करू शकतो.